हे गाईज, गुड मॉर्निंग. सगळ्यांना स्वागत आहे तुमचं कालू दादा युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आपण परत चाललो आज नाशिकला मतदानी याद्या घेऊन. आपल्या त्या परत धुळ्याला गेलो होतो, पण परत मध्ये 2-3 भाडे मारले आपण धुळ्याहून आल्याच्या नंतर. पण ते काय फॅमिली भाडे असल्यानंतर आपल्याला ब्लॉग शूट करता येत नाही. तुम्ही असंच लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा. आज नाशिकचा रूट आहे आणि त्याच्यामध्ये नाशिकच्या पूर्ण मतदानी याद्या पण आहे. तर चला मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा. मी आता सीएनजी भरून घेतो. चला. कैलास गाईज, दादा मी सीएनजी भरून दिली तुम्हाला. गाईज, मला कैलासना फुल सीएनजी भरून दिलेली आहे. कैलासचं सगळे धन्यवाद. आम्ही प्रवासाला सुरुवात करतो. आम्ही निघलेलो आहे नाशिकला. येऊ का? मी आता सीएनजी भरून आलेलो आहे. पुढं झालटा फाटा टी पॉइंट यशवंत हॉटेल, इथून राईटला जायचं आपल्याला. इकडं काहीतरी किलोमीटर टाकून दिले. तर चला मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता कॅम्ब्रिज ब्रिज वरती. रेल्वे ब्रिज आहे हा कॅम्ब्रिज मधला. परत इकडून लेफ्टला जायचं उतरल्याच्या नंतर. बघू शकता किती दैन आहे. सकाळी धंद्या पाण्याची. काय करता त्या तिकडचे नवीन हॉटेलचं तुम्हाला दाखवलेलं मी. तुम्हाला दाखवेल एखाद्या वेळेस. परत चालणे झाली आहे की इथून लेपला जायचं आपल्याला. बघू शकता सगळे जॉगिंग वाले जास्त विंडते. तर चलो. आपल्याला शिवाजी महाराजांचं दर्शन झालेलं आहे चिकडांमध्ये. इकडं पोलीस स्टेशन आहे. आणि आता आमची तिथं फोन लिहिला होता, ते म्हणे येऊन जा म्हणे. माणूस आहे म्हणे तिथं. तर चिकडांचं सकाळचं वातावरण, गणपतीचं मंदिर बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. चिकडांचा बस स्टँड आहे. बस स्थान शिवजयंतीमुळे जास्त हे झालं ते गाजा. इकडं रुग्णालय आहे पुढं गव्हर्नमेंटचं. हे बघू शकता गव्हर्नमेंटचं रुग्णालय. तर चला गाईज, मित्रांनो, आमचं विमानतळ हवाई अड्डा संभाजीनगर. हा गव्हर्नमेंटचा पंप. आम्ही आता हवाई अड्ड्यापाशी आहे. कसं चावडा रोड आहे इथं. सगळं एअरपोर्टला बंद. विषय स्वागत आहे तुमचं भारतीय इमाम. काय संभाजीनगरचं आहे पण बघू शकता तुम्ही. तुम्हाला दिसणार नाही लाईट म्हणून. चलो डायरेक्ट आपण आता भेटू तिथं. डायरेक्ट तिथं भरून घेऊ. मग निघू आता रस्त्याने. मला नाशिकला जायचं आहे मित्रांनो. काय रात्री पण भाडं घेऊन सोडलं मी. रात्री ब्लॉग नाही काढलं मी. आजचं कंटिन्यू करत राहतो पण. चला मंडळी, हे बघू शकता तुम्ही, आपण गाडी भरून आणलेली आहे. निघलेलो आहे नाशिकसाठी. आता मी लागलेलो आहे बायपासला गांधीली पाशी आता. आणि निघलेलो आहे कारण की सिटीतून जायचं होतं, पण सिटीतून कॅन्सल केलं मी. म्हणलं बायपासला जाऊ डायरेक्ट. कसं आहे सिटीतून नो ट्रॅफिक नो काही, डायरेक्ट ढगात. चला बघू शकता तुम्ही, मी आता रिपीट निघलेलो आहे नाशिकसाठी. आता नाशिकच्या कलेक्टर ऑफिसला मला पोहोचायचं आहे. तर चलो. आम्ही आता लासूर स्टेशन पाशी आलेलो आहे. मी आता बघू शकता तुम्ही रोड आहे चालू आहे. लासूर स्टेशनच्या पाठीमागे 1-2 किलोमीटर पाठीमागे चालू आहे प्रवास कसं तरी व्यवस्थित मध्ये. आता नाशिक मध्ये पोहोचून मी थोडस लवकरच पोहोचून 12च्या आतमध्ये. कारण की आता इथून मी लासूर पास केल्याच्या नंतर मी समृद्धीहून चढणार आहे आणि मग डायरेक्ट रॉकेटवाणी जाणार आहे तिथं. तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, फॉलो करा. पण फॉलो करा पहिलं.
कारण की व्हिडिओ लय भारी होणार आहे आता भाई. तर मित्रांनो चालू अशा प्रकारे प्रवास आपला. काय सांगू फायदा तुम्हाला. रात्री बुलढाणा आलो 1 वाजता. आता सकाळी उठलो 5:30ला. आता वाजले 9:30. निघता असंच चालू. चला मंडळी आता वासरू स्टेशन पाशी बरंच अलीकडे आला. डेव्हलपमेंट झालं. विठ्ठू माऊली हॉटेल, लक्ष्मी राहणार मस्त हटली बरं. छान आहे. तर चला लासूर पास करून घेऊ आपण आता. तर आता लासूरमध्ये आता थोडस रोडवरला लासूर आहे. आतमध्ये इकडं गाव आहे. त्याच्यामुळं मला म्हणाल इथून 5-6 किलोमीटर समृद्धीवर चढायचं आहे आपल्याला. 5-6 किलोमीटर समृद्धीवर चढायचं आहे. असा विषय बाई. मामा थांबा. मामा पागे चालले. असा विषय लासूरचा. लासूरला मिल जास्त आहे. कापसाचे मिल ते. चला प्रकारे आहे आता लासूर स्टेशन जगदंबा. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता इथं लासूर स्टेशनचे जे पॉइंट काढायला. इथून मुंबई आहे काय आहे सगळं आहे. आता आम्हाला इथून वरती चढायचं आहे समृद्धीवरती. आम्ही आता चाललेलो आहे नाशिकसाठी. आता बघू शकता तुम्ही. आम्हाला आता इथून वरती चढायचं आहे. इथून वरती चढायचं आहे आम्हाला आता बघू शकता तुम्ही. समृद्धीला वेगळीच फिलिंग येत आहे. असं वाटतं कुठं मलेशिया थायलंड असं वाटतंय. कोणाचा तुम्ही विषय नाही आहे समृद्धीचा. तर चला असा विषय झाला. समृद्धीवर चढतोय आम्ही आता आहे की नाही. हे गाईज आम्ही आता आगमन करणार आहे समृद्धीवरती. आता थोडंसं आम्ही इथं लगी करून घेतो. मग तुम्हाला समृद्धीचा नजारा दाखवतो मी. असे स्टॅच्यू वगैरे असे खतरनाक आहे. तर मी थोडंसं लगी करून घेतो. मग कसं टेन्शन राहणार नाही. असा विषय मलेशिया थायलंड तशी फिलिंग येते की नाही डायरेक्ट. तर मंडळी आम्ही आता चालू माझा एकल्याचा प्रवास नाशिकसाठी. बघू शकता तुम्ही. मला मस्त वाटतंय चांगलं वाटतंय. बोर पण होतंय. कोणी सोबत नाही तर आता काय सोबत आले तर नंतर तर मला माहिती कसं राहत असतं. प्रवास चालू आहे मस्त समृद्धी महामार्गावरती. कसं आहे वाटतं का नाही बाहेर कंट्री मध्ये इथं. हा भाई. तर मित्रांनो अशा प्रकारे प्रवास चालू आहे आपला ओके मध्ये. बघू शकता आता इथं शिर्डीचा पॉइंट आहे उतराचा. शिर्डी इथून 1 किलोमीटर आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो इथून शिर्डीचं उतराचं पॉईंट आपल्याला जायचंय नाशिकसाठी. चला बघत राहा तुम्ही. पॉईंट आहे आपली गाडी उभा आहे. आता निघतो मी. थांबलो दर्शिक गेलं टेर गिर पा कशी काय कशी काय खाप झाली पण पा है है. त्याच्यामुळं दमाना चालला लागत असतं है की नाही. जेवढा माणसाचा वेट आहे का तेवढा त्याचा पण वेट आहे. तर चला अशा प्रकारे निघलेलो आहे मित्रांनो. पुढं बघू शकता तुम्ही.
दमाना चालला लागत आहे. सिमेंट रोड आहे, जर ब्रेक थोडे कमी येते आणि टायर पण जास्त चाडते ना, त्याच्यामुळं दमाना चालला लागत असतं. सिन्नर 41 किलोमीटर आहे आपल्याला. सिन्नरला खाली उतरायचं आहे आणि इथं पुरी 102. तर चलो भाई, चलो चलो. मित्रांनो, मी आलेलो आहे नाशिकच्या टोल नाक्यावरती. बघू शकता तुम्ही कसं टोल नाका आहे भाई. चलो भाई, टोल 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 टोल. चला सविषय हरी बोल. अशा प्रकारे पास झालेला आहे. आता एक थोड्या वेळात मी पोहोचून आपल्या स्पॉटवरती. तसं हो नाशिककर. MS-14, MS-25. नाशिकचा विषय भुजबळ साहेबांना लय प्रगती करून ठेवलेली आहे भाई इकडं. भुजबळ साहेब तर चला. विशेष नाही भाई इकडं नाशिक मध्ये. तर क्वालिटी क्वांटिटी रोडची एक नंबर आहे भाई. नाशिक बोलते भाई. तर मित्रांनो, अशा प्रकारे नाशिकचे रोड खूप छान आहे आणि असायलाच पाहिजे. इकडचे कामगार पण खूप छान आहे. इकडे द्राक्ष पण खूप छान आहे. इकडं अंगुराची शेती ते लय छान छान आहे इकडं. आणि ज्योतिर्लिंग पण आहे, ते खूप बघासारखं पण आहे. तर चला. एवढ्या जागेत खूपच ट्रॉफिक आहे, काय सांगून फायदा आहे तुम्हाला. अशी दैन आहे. सगळं लाल दाखवते इथून 500 मीटर. अवघड सिस्टम आहे. कसं असे गडबड गलती करते. बिल्डिंग मोठमोठं ढाचे. हे बिल्डिंग नाद नाही करत नाशिक करायचा. नाशिक मधले कोणी असले सांगा आम्हाला, फॉलो करा आम्हाला, सबस्क्राईब करा. सांगू का तुम्हाला आता लय दमान चालला. हे बघा किती ट्रॉफिक 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 विषय. तर चला, एवढं सिग्नल पार करून घेतात. इथे थोडीशी गर्दी आहे ना, त्याच्यामुळे बायपास आहे. त्याच्यामुळे नाशिकमध्ये शिवजयंती खूपच जोरात झालेली आहे. मला खूपच अभिमान आहे. आपल्या महाराजाची जयंती इतकी खतरनाकपणे करते. मला असंच हिंदू होण्याचा अभिमान. अशा प्रकारे ट्रॉफिकमध्ये कमान लय भारी आहे मित्रांनो. तुम्हाला कमान दाखवत चला. चांगलं डेकोरेट केलेलं आहे. त्या कमानीमध्ये थोडीशी ट्रॉफिक चालू राहत असतं. आपण अर्धेच निघालं असे जयंतीला झालेली. पण आता कशी कमान, नाशिककराची कमान. कारण की शिवजयंती खूपच जोरात साजरी झालेली आहे. भारी कमान बनवली राव. डेकोरेट करायला पाहिजे. तर चला, ट्रॉफिक थोडीशी काढून घेतो गाडी. कमान आली बघा. कसं आहे नाशिक, लय खतरनाक स्वागत आहे नाशिक. क्वालिटी भाई क्वालिटी. नाशिक इथून आता आपल्याला मनोके घेऊन जाणार आहे. आपल्याला मनोके घेऊन जाऊ. खरंच टेन्शन नाही. नाशिकचे
मनोके खूप फेमस आहे ना, तेच घेऊन जाऊ आपण. मिसळ पण खायची आपल्याला इथं आज. नाशिकची मिसळ गेलं भारी म्हणते. तर चलो, लय ट्रॉफिक आहे पण. तशीच चालू झालं आपलं सिटीमध्ये प्रवेश. चौकीची डायरेक्ट विषयच नाही हो चौकीचं. आपल्याला जाणार वजी वजी. खेकडा, कसा खेकडा, कसा खेकडा. शिंग लागलं काय अवघड भाऊ. पोलीसवालेले चेकिंगला आहे भाऊ, प्रत्येक ठिकाणी चेकिंगला आहे राव. मित्रांनो हे आहे कलेक्टर ऑफिस. कसं आहे विषय बांधकाम दगडात दे बाई मित्रांनो, दगडात. तर चला आपण साहेबाला भेटू. मित्रांनो आम्ही आता ते पेट्या घेते उतरीला हे मित्र भेटले भाई, यांच्या हाताला सही शिक्का घेतलाय, पावती राहता निघलो आम्ही. पण लय भारी कलेक्टर ऑफिस आहे भाई, सगळं दगडात बांधकाम आहे. हा क्वालिटी, कशी क्वालिटी, जसं जेल आहे जुनं. जेलच होतं ना मी. जुनं जेल होतं काय झालं, भयान होतो कसा विषय. इकडे हे बघू शकता तुम्ही असं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो स्वागत आहे तुमचं काल दादा युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो मी सकाळी नानाची तर आंघोळ बिंघोळ करून रेडी मध्ये डायरेक्ट काल नाशिकला गेलो होतो. आज दौंडला जायचंय, म्हणजे याला फलटणला जायचंय बारामतीच्या पुढं. ते पार्टीचा फोन आला, ते म्हणे आंघोळ करू आलो, ते नितीन करण नाही का नाना, त्याला घेऊन जायचंय. त्याचं कंपनीच काहीतरी काम आहे. तर सकाळी मी CNG भरून आलो. मी म्हणलं पहिलं CNG भरू मग आपण पार्टीला उरलो, आहे की नाही नाना, आहे की नाही. बरोबर, पहिलं गाडीची पोटपूजा मग आपली पोटपूजा, आहे की नाही. बरोबर. तर मित्रांनो नानाला सगळं भेटलं, मला आनंद झाला. नाना म्हणजे आज नाना रात्री पण काहीतरी मूडमध्ये होते तुम्ही. रात्री काय गोळ्या घेतल्या तुम्ही? नाही मी रोज गोळी घेतो. काय घेतली गोळी ती? नाना डॉक्टर आहे त्याच्यामुळे नाना कंच्या गोळ्या घेते आयुर्वेदिक आहे. नाना स्पेशलिस्ट आहे आयुर्वेदिकचे, आहे की नाही नाना. आयुर्वेदिकच आहे ना, गचकरण मुळ्यात ते सगळं औषध आहे त्यांच्याकडे, म्हणजे कवळ गिवळ सगळं, आहे की नाही नाना. तुमचं दाखिले मी तुम्हाला. पण चला आज जायचंय आज फलटण. तर असाच ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा.